नमस्कार. मी आज जे कॉलेजचे विद्यार्थी आहे, जे सध्या शिक्षण घेत आहेत, म्हणजे साधारण 16 वयोगटापासून पुढच्यांशी चर्चा करायचं असा माझा विचार आहे की त्यांच्याशी मी 2 शब्द डिस्कस करू. 16च्या आधीचं जे वय असतं, ते वय कसं थोडंसं अल्लड असतं, कळत नसतं. ते हट्टी असतात, त्यांना पाहिजे ते हवं असतं. ते उलटी बोलतात, उद्धटपणे वागतात, ऐकत नाहीत मोठ्यांचं. हे जनरली 16पर्यंत चालतं. पण 16च्या पुढचं म्हणजे साधारण 11वी विद्यार्थ्यांना बरंच काही समजतं. ते बरेच काही समजूतदार झालेले असतात. त्यांना कळतं, कळायला पाहिजे. प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपल्या आईवडिलांनी आपल्याला आपल्यावर किती खर्च केलेला आहे, किती मेहनत, किती अपेक्षा आहेत त्यांच्या आपल्याकडून, याचा विचार करून प्रत्येक पाऊल उचललं पाहिजे. 11वी-12वी जे तुमचे मित्र असतील त्याच्यावरच तुमचं पुढील आयुष्य अवलंबून असतं. कसं, जर तुमचा मित्र वाईट असेल, वाया गेलेला असेल, व्यसनी असेल, तर तुम्ही आयुष्याची पहिली पायरी जी असते घडायची, बनायची, 11वी-12वी तिथूनच जर तुम्ही वाईट संगतीत पडलात तर तुमचं पुढचं आयुष्यसुद्धा बरबाद आहे. तुम्ही पुन्हा कधीच उठून उभं नाही राहू शकणार. तर याचा विचार प्रत्येक विद्यार्थ्यांनी करावं आणि त्याच्यावर आईवडिलांचं सुद्धा लक्ष असावं. आपल्या मुलगा कोणाच्या सोबत राहतो, कोणासोबत फिरतो, त्याची मैत्री कोणासोबत आहे याच्यावर जर लक्ष दिलं, बऱ्याच गोष्टी आपण पूर्ण करू शकतो. आपलं ध्येय, आपल्या मुलांना शिकवण्याचं ध्येय पूर्ण होईल. शिक्षण म्हणजेच काही पूर्ण नाही आहे. मुलांनो, तुम्ही अशी संगत करा जो हुशार आहे, जो चांगला आहे. हुशार म्हणजे 24 तास पुस्तक घेऊन बसणारा नाही. चांगला विद्यार्थी असा बघा, चांगला मित्र तुम्ही असा बघा, जो चांगल्या घरातून, संस्कारी घरातून आलेला आहे. ज्याच्या आईवडिलांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केलेले आहेत, म्हणजे तो चांगलं वागतो, तो कुठे बसतो, कोणाशी त्याची संगत आहे याचा पण तुम्ही विचार केला पाहिजे. त्याचेही मित्र चांगले असतील तर तो नक्कीच चांगला असेल. त्याची राहण्याची स्टाईल, त्याचं समाजात वावरणं हे पण महत्त्वाचं आहे. तो स्त्रियांची किती इज्जत करतो हे पण महत्त्वाचं आहे. त्याला माया बहिणीची इज्जत करायचं माहीत आहे का? मानाने वागवायचं माहीत आहे का? मोठ्यांचा मान राखणं माहिती आहे का? अशाच मुलाशी तुम्ही मैत्री करा, तर तुम्ही पुढे जाऊ शकाल. हुशारच विद्यार्थी पुढे जातात असं नाही. संस्कारी, चांगल्या वळणाचेच लेकरं पुढे जातात. हुशारसुद्धा खूप बिघडतात, वाया जातात, कारण त्यांना जर संगत वाईट मिळाली तर नक्कीच ते वाया जातात. 11वीपासून मात्र तुमचं आयुष्य घडायला सुरू होतं. साधारणतः 16 ते 24, जास्तीत जास्त 30 पर्यंत हा जो काळ आहे तोच तुमचा घडण्याचा आणि बिघडण्याचा आहे. ह्याच वयात तुम्ही घडता किंवा बिघडता, दोन्ही चान्सेस आहेत. बिघडण्याचे चान्स तुमच्या मित्र सर्कलवर आहे. तुमचं फ्रेंड सर्कल चांगलं असेल तर नक्कीच तुमचं आयुष्य चांगलं बनेल. आणि ह्याच आयुष्यात तुम्ही हे ठरवा की सेटल व्हायचं, पुढे जाऊन नाही होणार. तुम्ही हेच आयुष्य स्थिर व्हायचं, तुमचं एम साध्य करायचं, तुम्हाला काय बनायचं आहे, काय करायचं आहे, ह्याच आयुष्यात तुम्ही करू शकता. पुढे जाऊन शक्य नाही आहे, कारण घडण्याचे दिवस हेच आहेत, बनण्याचे दिवस हेच आहेत, कमवण्याचे पण दिवस हेच आहेत आणि गमवण्याचे पण दिवस हेच आहेत. तर तुम्ही थोडासा विचार करून, प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच पाऊल टाका. कुठलीही गोष्ट विचार करताना आपल्या आईवडिलांचा विचार करा. 35च्या पुढे गेल्यानंतर आपोआप ह्या गोष्टी वयाने समजूतदारपणा आलेला असतो, समजतं बरंच काही. जिम्मेदाऱ्या कळायला लागतात, ओळखायला येतात. बघा, तुम्ही साधारण 16 ते
16 वर्षाच्या मुलाला 17-18 वर्षाच्या मुलाला गाडी द्या, तो कसा चालवतो बघा. असा चालवतो की जसं काय तो हवेतच उडतोय. त्याला कसलीही जिम्मेदारीची जाणीव नसते. त्याचं काही भलं बुरं झालं तरी त्याला त्याच्या जीवाची पर्वा नाही, त्याच्या परिवाराची पर्वा नसते. पण हीच गाडी तुम्ही साधारण 30 वर्षाच्या 35 वर्षाच्या व्यक्तीला द्या. तो व्यक्ती हळू चालवेल, विचार करून चालवेल, नियमानं चालवेल. साधारणतः बघा 16 ते 24 ह्याच वयोगटातील मुलांचे जास्त ॲक्सिडेंट होतात. पुढे शक्यता कमी असते किंवा नसते का, ते गाडी व्यवस्थित चालवतात विचार करून. त्यांना एक माहीत असतं आपलं जर काही झालं तर आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांचं काय होईल. आई वडील आहेत, बहीण भाऊ आहेत, आपली बायको लेकरं, बघा हे जिम्मेदाऱ्या कळायला लागतात. पण कमी वयात जिम्मेदारी कळत नाही. यासाठी तुम्ही हेच वय, ह्याच वयात जपून पाऊल उचला, करा, संगत चांगली धरा आणि सर्व काही कामं कमवण्यासाठी करा, गमवण्यासाठी नाही, सुधारण्यासाठी करा, बिघडण्यासाठी नाही. सर्वात महत्त्वाचं तुमची संगत चांगली ठेवा.